कसा धडा शिकवीन ना त्याला, पुन्हा त्रास नाही द्यायचा तुला. तू का त्याचा विचार करतेस? तू आराम कर, खा पी, झोप काढ. तुम्हा दोघींमुळे माझं जग किती भरलेलं आहे हे पुन्हा एकदा जाणवलं. झाली का बहीण भावाची भेट? ताई, तुला काय वाटतं, तो तुझा लाडका अर्जुन त्या मुलीच्या प्रेमाभिमात पडेल? अर्जुन आणि प्रेमात? दादा, अरे काय झालं? हा, का पाणी वगैरे हवं का तुला? काही पाणी प्यायला दादा वेळ नाही. तिथं अर्जुनने त्या मुलीला सकाळी तिच्या घरी सोडलं. विश्वाने त्याला तिथं मारलं. तिथून तो बाहेर पडला आणि पोलिसांनी त्याला पकडलं. दादा तो आता लॉकअपमध्ये. आपल्या पोरांना तयार राहायला सांग, मी आलोच. जाऊ मी. आता आलो गं. अर्जुनच्या तर आता काय होणार आहे मुलांना पाठवून? अगं हा अर्जुनला पोलिसांनी अटक केली आहे. तो नक्की पोलिसांना सांगेल आणि असं जर का झालं ना तर माझं तर म्हणजे. तू अर्जुनचा एवढा राग राग का करतोस रे? आजपर्यंत मान वर करूनही कधी बघितलं नाहीये त्याने माझ्याकडे. जीवाचीही पर्वा न करता तो मी सांगितलेलं काम करतो का असंही कधी विचारत नाही. काल तू तिथे जाऊन काय गोंधळ घातलायस मला माहित नाही, आणि आता तुला पोलिसांची भीती वाटतेय. हे बघ ताई, तुझा काहीतरी गैरसमज होता. अगं मी तुझ्या काळजीमुळेच तर बोललो ना. अर्जुन त्याचा जीव गेला तरी माझं नाव घेणार नाही. आणि तो विश्वमोहन, त्यांनी सांगितलं त्याची काळजी आपण नंतर करूया. काय झालंय ग? बरं वाटत नाहीये का तुला? डॉक्टरना बोलवू? तसं नाही ग. डॉक्टर काय करणार आहे त्यात? मला राहून राहून अर्जुन आठवतोय. दादाने त्याला मारायला नको होतं ग. मी दादाला कधीच असं मारताना पाहिलेलं नाहीये. मला एकदा विचारायला तरी हवं होतं ना. काय गप्पा चालल्यात बहिणींच्या? दादाला घ्या गप्पांमध्ये. मी एक मस्त प्लॅन बनवलाय. तुझं मांडव परत नाही राहिलाच आहे, आणि तुझ्या लग्नाच्या निमित्ताने एक पूजा घालायची मनामध्ये होतीच. ते सगळं आता दणक्यात करूया, काहीही कमी पडायला नको. अरे वा विश्वा, आज लवकर आलास. बरोबर आहे, बहीण आली ना आता सगळी कामं वेळेवर होणार. आता जेवून घ्या लवकर आणि आराम करा. गण्या, जेवायला गे रे. मावशी, आपण एक काम करूया, उद्या सकाळीच निघू. कुलदेवतेचं दर्शन घेऊन येऊया. अगदी माझ्या मनातलं बोललास. मावशी, सकाळी तू मध्ये पडलीस, आर्यालाही चक्कर आली म्हणून त्या मुलाला सोडून दिलं मी. पण पोलिसांनी पकडले त्याला. चांगली चांबडी सोलून काढतील त्याची. आता कळेल त्याला विश्वमोहनच्या बहिणीकडे मान वर करून बघण्याचे परिणाम काय होतात ते. तू अशी अचानक नाहीशी झाल्यावर इथे काय झालं असेल याचा जरा जरी विचार केलायस तू? मी याचा विचार केला नसेल असं वाटतंय का ग तुला? त्यांनी मला पळवलं हे कुणाच्या तरी सांगण्यावरून. कोणाच्या? ते मला माहित नाही, पण एकदा एका बाईचा फोन आला होता. मी त्याच्याबरोबर एका जंगलात होते, पण त्यांनी कधीच माझ्याकडे मान वर करूनही पाहिलं नाही. उलट त्याच्याच एका माणसाने जेव्हा असं करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने त्याला मारून हकलवलं. त्यांनी माझ्यासाठी त्याच्याच माणसावरती हात उचलला. काय गरज होती ग त्याला? आणि एवढं सगळं करून स्वतःचा जीव धोक्यात घालून तो मला घरी घेऊन आला. पोलिसांकडनं जरी सुटला तरी त्याची माणसं त्याला सोडणार नाही हा त्याने विचारही केला नाही ग. आणि मी त्याला घरी घेऊन आली दादाचा रानटी मार खाण्यासाठी. अरे शांत हो. हे बघ, त्याने जे केलं त्याची भरपाई त्याला द्यावीच लागेल ना. असं असेल ना तर त्याने जे चांगलं केलंय ना त्याचंही त्याला फळ मिळायलाच हवं.